मोहोळ नगरपालिका 2025 ची निवडणूक घातलेली आहे। ही निवडणूक 9 वर्षांनंतर खऱ्या अर्थाने ह्या मोहोळ नगरपालिकेची निवडणूक लागत आहे आणि अनेक पक्ष आपापल्या विचारधारेवर या ठिकाणी प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत। मला या ठिकाणी त्यांना आव्हान करायचं आहे की आव्हान याच्यासाठी करायचं आहे की ही निवडणूक लागलेली आहे, ही लोकशाही पद्धतीने निवडणूक लागलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा उद्देश या निवडणुकीच्या अनुषंगाने अशा पद्धतीने उद्देश त्यांचा आहे की लोकांमधून त्यांचा लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे आणि लोकांचं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये त्यांनी केलं पाहिजे। मग ते सगळ्या जाती धर्मांना खऱ्या अर्थाने घेऊन ते प्रतिनिधित्व झालं पाहिजे। पण आज ही निवडणूक कुठेतर दादागिरीच्या दिशेने जात आहे, दबाव आणला जात आहे। आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या मदतीला जाऊन, लोकांच्या कामाला जाऊन, लोकांच्या सुखदुःखामध्ये जाऊन, लोकांना मदत करून अशा पद्धतीने लोकांची मन जिंकायची असतात। माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आज या मोहोळ शहरामध्ये पाहिलं तर एक टेलरचा मुलगा, एका पैलवानचा मुलगा आज एका पक्षाचं नेतृत्व करत असताना माझे सहकारी मित्र, मी त्यांच्यासोबत काम केलं, ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून केलं असेल, पार्टीमध्ये पक्षामध्ये केलं असेल, ते आज देखील त्यांना तिकीट मागायला, उमेदवारी मागायला अनगरला जावं लागतं। त्यांना आज देखील उमेदवारी मागायला दीपक मेंबरच्या मळ्यामध्ये जावं लागतं। पण रमेश बारसकर सर्वसामान्याच्या जीवावर, सर्वसामान्याच्या आधारावर, सर्वसामान्याच्या पाठिंब्यावर त्यांच्यातलाच एक कार्यकर्ता तयार झाला आणि त्यांच्यासमोरच खऱ्या अर्थाने नेतृत्व करायला लागला। माझ्यामध्ये काहीतरी क्वालिटी असेल, काम करण्याची माझी चांगली पद्धत असेल, लोकांच्या मदतीला धावून जाण्याची माझी वृत्ती असेल, किंवा आज या मोहोळ शहरामध्ये काम करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील, दुसऱ्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, पवार साहेब असतील, विजयदादा असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, छगनराव भुजबळ असतील, असे अनेक नेत्यांची नावं सांगता येतील, यांच्याशी माझा थेट संपर्क आहे। असा या मोहोळ शहरामध्ये एकतरी नेता दाखवा की मी जेवढी नावं सांगितली यांच्याशी त्यांचा थेट संपर्क आहे आणि त्या थेट संपर्काच्या माध्यमातून या मोहोळ शहराला निधी आणण्याचं काम खऱ्या अर्थाने मी केलेलं आहे आणि करणार आहे। विरोधकाकडून देखील तुमच्यावर टीका होती, तर तुम्ही काय काय कामं केलीत मोहोळ शहरासाठी, काय काय आंदोलनं केली? विरोधकाकडून काल परवा एक मेळावा झाला तर त्यामध्ये देखील आता टीका होताना दिसली। मला आवर्जून सांगायचं आहे, राजकारणामध्ये एकमेकावर चुकत असला तर टीका केली पाहिजे। टीका मी मोठ्या मनानं स्वीकारणारा कार्यकर्ता आहे। कुणी तर माझ्यावर टीका केली म्हणून मी त्याच्यावर नाराज होणारा अजिबात कार्यकर्ता नाही। लोकशाहीमध्ये जर एकमेकाच्या चुका नाही दाखवल्या तर ती दिशा चुकीच्या दिशेने राजकारण जाते, त्यामुळे चुका देखील दाखवल्या पाहिजे। पण मला आवर्जून या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे, मोहोळची नगरपालिका 15 वर्षाखालीच खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे होती। 2011ला जनगणना 27,833 होती, पण ते केवळ त्यावेळेचे तत्कालीन आमदार ज्यांच्या ताब्यामध्ये सत्ता होती, राजनजी पाटील यांनी इथली नगरपालिका होऊ दिली नाही। किती लोकसंख्या असताना होऊ दिली नाही? 2011 साली मोहोळ शहराची लोकसंख्या 27,833 असताना होऊ दिली नाही। अनगरची नगरपालिका किती लोकसंख्या असताना केली? केवळ 9,000 लोकसंख्या असताना अनगरची नगरपंचायत केली। म्हणजे मोहोळचा विकास त्यांनी या ठिकाणी होऊ दिला नाही। नगरपालिकेच्या माध्यमातून निधी येणार, निधी नगरपालिकेच्या माध्यमातून रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला
आणि कालच दीपक मेंबर यांचं मी भाषण ऐकलं की गवत्या मारुती चौकामध्ये 4 हायमस्ट दिवे बसवले, अशा प्रकारचं त्यांनी गवत्या मारुती चौकाचा नावाचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं. मला आवर्जून त्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो की गवत्या मारुती चौकामध्ये काम केलंय हे त्यांनी कबूल केलं. मी नगराध्यक्ष 2.5 वर्षासाठी झालो आणि या ठिकाणी गवत्या मारुती चौक असेल, अण्णाभाऊ साठे नगर असेल, साळेमाळे गल्ली असेल, चाटे गल्ली असेल, नागनाथ गल्ली असेल, आपला बुद्धनगरचा भाग असेल किंवा आदर्श चौकातला इथला भाग असेल, 2.5 वर्षामध्ये पूर्ण मोहोळ शहराचं पूर्ण कायापालट होऊ शकत नसतो. त्याला टप्प्याटप्प्यानं दर 5 वर्षाला समस्या बदलत असतात, दर 5 वर्षाला त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोन बदलत असतात. पण सुरुवात काय होती या शहरामध्ये, तर या शहरामध्ये रस्त्याची आवश्यकता होती, या शहरामध्ये पाण्याची आवश्यकता होती, या शहरामध्ये लाईटची आवश्यकता होती, या शहरामध्ये गटारीची आवश्यकता होती. ते सगळे प्रश्न 2.5 वर्षामध्ये सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा या ठिकाणी, गवत्या मारुती चौकामध्ये माझा जन्म झाला, लहानाचा मोठा झालो, त्या भागातूनच कामाला मी सुरुवात केली ना. मग तुम्ही तुमच्या भागामध्ये काय केलं? तुम्ही तुमच्या भागामध्ये हायमस्ट दिवे बसवू शकत होता, तुम्ही तुमच्या भागामध्ये पाण्याची टाकी बांधू शकत होता, तुम्ही तुमच्या भागामध्ये ड्रेनेज लाईन करू शकत होता, तुम्ही तुमच्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी विकास कामं करू शकत होता. तुम्ही त्या ठिकाणी केलेले नाहीत. आम्ही केलेलं तुम्ही मानता, त्याबद्दल मी मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं, 5 वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून 2000 घरकुलं या ठिकाणी मंजूर केली गेली. सोलापूर जिल्ह्यात मीटिंग झाली, 452 सोलापूर जिल्ह्यात घरकुल मंजूर झाली रमाईची. पण 452 पैकी 198 घरकुल मोहोळ शहराला मंजूर करून या ठिकाणी रमेश बारसकरनं मोहोळ ते सोलापूर असे एका दिवसात 3-3 हेलपाटे मारून कागदपत्र कम पडलेले जोडले आणि मीटिंगच्या आधी सगळं निघून दिल्यानंतर 198 घरकुल मंजूर. दुसरी 189 घरकुलाची यादी आली, तिसरी 187 आली. जवळजवळ रमाई घरकुल योजना जवळजवळ 600 घरकुलच्या आसपास मंजूर झाली गेली. प्रधानमंत्री आवास योजनेची 1406 घरकुलं मंजूर झाली. म्हणजे मोहोळ शहरामध्ये 2000 घरकुलं मंजूर करण्याचं काम केलं. या मोहोळ शहरामध्ये प्रत्येक घरातला कचरा गोळा करण्यासाठी, वला कचरा असेल, वाळा कचरा असेल, गोळा करण्यासाठी घंटागाडीची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. या मोहोळ शहरातल्या अनेक भागामध्ये हायमस्ट दिवा या ठिकाणी बसवण्यात आले. या मोहोळ शहराची पाणी साठवण क्षमता 8 तास नाही तर पवऱ्यात कुठनं येणार, म्हणून फक्त 9 लाख लिटर पाणी साठवण क्षमता मागील 93 वर्षामध्ये होती ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून. रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला, मला अभिमान आहे सांगण्यासाठी. 5 लाख लिटरची टाकी बांधली, 9 लाख लिटरची पाण्याची टाकी बांधली, 10 लाखाची आता या ठिकाणी टाकी होत आहे. म्हणजे जवळजवळ 24 लाख लिटर पाणी स्टोरेज क्षमता या मोहोळ शहराची वाढवली. याच्यासाठी वाढवली, मोहोळ शहरातल्या प्रत्येक नागरिकाला दररोज 90 लिटर पाणी मिळालं पाहिजे आणि मोहोळ शहरातल्या प्रत्येक नागरिकानं झोपीतनं उठून जर नळ चालू केला तर 24 तास त्या नळाला पाणी आलं पाहिजे. अशा प्रकारची योजना, व्यूह योजना मी आखलेली आहे आणि भविष्य काळात मोहोळ शहरातल्या प्रत्येक घरामध्ये नळ असेल आणि त्या नळ कधीही उठला, त्यानं झोपीतनं उठला तर त्याचं नळ चालू केलं तर त्याला पाणी आलं पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन टाक्या बांधून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ते आपल्याला का जमलं नाही? मोहोळ शहरात 5 वर्षामध्ये विकास झाला, अनेक कामं केली गेली, काही कामामध्ये चुका बी झाल्या, ते आम्ही मान्य करतो. पण चूक करणारा कधी चुकतो? काम करणाराच खऱ्या अर्थानं चुकत असतो. जे कामच करत नाही त्याच्या हातनं चूक होण्याचा काही विषयच येत नाही. एखादा रस्ता चुकला असेल, पण मला आवर्जून या ठिकाणी सांगायचा, ह्या मोहोळ शहराचा मुख्य रस्ता मागील 20 वर्षामध्ये कधी झाला नव्हता. रमेश बारसकर नगराध्यक्ष झाल्यानंतर 1 वर्षामध्ये रस्ता करून दाखवला. आज 9 वर्ष झालं नगरपालिकेची निवडणूक लागली ना, 9 वर्ष झालं नगरपालिका आहे. म्हणजे 29 वर्षामध्ये एकदाच रस्ता झाला आणि ते देखील रमेश बारसकर यांनी करून दाखवला. याचा मला अभिमान आहे. येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी राज्याचे नगरविकास मंत्री आहेत. अनेक कामं या ठिकाणी होणार आहेत या शहरामध्ये. मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, कोण काय केलं म्हणून सांगते. जे 5 वर्षामध्ये कामं झाली, नंतरच्या 4 वर्ष काळामध्ये प्रशासक आला आणि प्रशासक आल्यानंतर इथला डीपीडीसीचा निधी असेल, इथला दलित वस्तीचा निधी असेल, इथला दलित इतरचा निधी असेल, नगर उत्थानचा निधी असेल, थेट राज्य सरकारचा निधी असेल, वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी मोहोळ शहरामध्ये कामं व्हायला पाहिजे होती.
गुन्हे आडवली का मंफळच्या नंतरच्या 4 वर्षामध्ये का कामं झाली नाहीत? तर अनगरकरांनी इथलं एस्टिमेट होऊ दिलं नाही. एस्टिमेट झालं तर त्याला तांत्रिक मान्यता लवकर मिळू दिली नाही. तांत्रिक मान्यता झाली तर प्रशासकीय मान्यता त्याला मिळाली नाही. म्हणून मोहोळ शहराचा निधी सगळा अनगरला वळवण्यात आला. त्यामुळं अनगरची पाणी पुरवठ्याची योजना, लोकसंख्या 9,000, सगळ्या गावाची मिळून 11,000, त्यांना 80 कोटी रुपयाचा निधी. मोहोळ शहराची लोकसंख्या 45,000 आणि 43 कोटीचा निधी. मोहोळ शहराच्या गटरीचं काम 129 कोटीचं आणि त्यांचं 179 कोटीचं. मोहोळ शहराची क्षेत्रफळ देखील मोठा असताना या ठिकाणी वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून मोहोळ शहराचा निधी पळवण्याचं पाप केलं. येणाऱ्या काळात जर त्यांच्या ताब्यामध्ये जर इथली नगरपालिका दिली तर इथला निधी तिकडे अनगरला नक्कीच ती पळवून नेतील आणि या मोहोळ शहराला बकास करण्याचं काम करतील. त्यांचा उद्देशच हे आहे. ज्या पद्धतीने या सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुका आहे पण सगळं अकलूजला आहे, त्याच पद्धतीनं या मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ तालुका जरी असला तर सगळं अनगरला गेलं पाहिजे. राजधानी अनगर, छोटं गाव असताना राजधानी कशी होऊ शकते? मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे, हे मोठं शहर आहे म्हणून राजधानी होऊ शकते. मुंबई हे छोट्या शहराची महाराष्ट्राची राजधानी दुसरं शहर होऊ शकत नाही. त्या पद्धतीनं मोहोळ तालुक्याची राजधानी हे मोहोळ शहरच असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून मोहोळ शहरातल्या जनतेनं सावध राहिलं पाहिजे. इथले ऑफिस नेण्याचं काम केलं. अप्पर तहसील कार्यालय त्यांनी या ठिकाणी तिथं नेलं होतं. म्हणजे त्यांचा उद्देश या मोहोळ शहराबद्दल त्यांचा दृष्टिकोन काय आहे, त्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे, हे खऱ्या अर्थानं मोहोळ शहरानं आता ओळखलेलं आहे. म्हणून तुम्हाला पळती भुई थोडी झालेली आहे. त्यामुळं मोहोळ शहराच्या 4 वर्षाच्या काळामध्ये कुठला उभाटानं देखील या ठिकाणी आंदोलन केलं नाही आणि या ठिकाणी अनगरकरांचे जे कार्यकर्ते होते त्यांनी देखील आंदोलन केलं नाही. या ठिकाणी घरपट्टी वाढवली, पाणीपट्टी वाढवली, आंदोलन केलं. या ठिकाणी पाण्याचा घागर मोर्चा काढला, त्या ठिकाणी आंदोलन केलं. या ठिकाणी घराला कुलूप लावा लागली घरपट्टीच्या माध्यमातून दमदाटी करून, तर ते कुलप तोडून आंदोलन केलं. या ठिकाणचा डीपी प्लॅन बनवल्यानंतर चुकीच्या पद्धतीनं रस्तं टाकलं, एक जणांच्या जमिनी ॲक्वायर केल्या, त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं आंदोलन केलं. या ठिकाणी म्हाताऱ्या माणसांना पगार मिळत नव्हती, वयस्कर लोकांना, त्याच्यासाठी आंदोलन केलं. अशा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून 12 आंदोलन या प्रशासकाच्या काळामध्ये केले आणि माझ्या वार्डामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी द्यायचा नाही अशा प्रकारे अघोषित त्यांनी ठरवलं. आणि 4 वर्षामध्ये रमेश बारसकरच्या वार्डात कुठल्याच प्रकारचा निधी द्यायचा नाही, बघू कसा पुढच्या वेळेला निवडून येतोय, अशा पद्धतीनं त्यांची चर्चा झाली. पण रमेश बारसकर लढणारा कार्यकर्ता आहे. शाहू फुले आंबेडकरांची पुस्तकं वाचून या ठिकाणी रमेश बारसकर तयार झालेला आहे आणि ज्या वेळेला तुम्ही अडवचाल त्यावेळेला रस्त्यावर येऊन आंदोलन करू. आणि आंदोलनाच्या निमित्तानं या मोहोळ शहरामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं, प्रशासनावर दबाव ठेवला, तरी देखील त्यांनी राजकीय लोकांचं ऐकून या मोहोळ शहराची अडचण करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मोहोळ शहरामध्ये अनेक प्रकारचं काम या ठिकाणी त्यांना करता आलं. सामाजिक कार्याच्या बाबतीत मला सांगायचं झालं तर सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाला. आम्हाला अभिमान आहे, माझ्या गावचं पोरग, माझ्या मोहोळचं पोरग महाराष्ट्र केसरी झाला. पण महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख झाल्यानंतर रमेश बारसकर यांनी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली आणि या मोहोळ शहरामध्ये एक संदेश दिला की सिकंदर शेख ह्या मोहोळ शहराची शान आहे म्हणून. तुम्ही साधा 20 रुपयाचा हार घालून त्याचा सत्कार केला नाही. का केला नाही? तर रमेश बारसकरनं त्याला आर्थिक मदत पुरवलेली आहे, आम्ही त्याचा सत्कार करणार. मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगतो, अनगरची मुलगी एक खंडोबाच्या वाडीची मुलगी, तिनं खो खो मध्ये खेलो इंडियामध्ये तिचा निवड झाली. मी खंडोबाच्या वाडीला जाऊन सत्कार केलाय खेळाडू म्हणून. पण त्यांना या ठिकाणी मोहोळ विषयी किती त्यांच्या मनामध्ये दोष आहे, सिकंदर शेखचा साधा सत्कार देखील केला. या मोहोळ शहरामध्ये महिलांचा कार्यक्रम, हळदी कुंकूचा कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. महिला, हजारो महिला त्यामध्ये सामील होतात. दहीहंडी उत्सव आम्ही या ठिकाणी करतो. गणेश उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक बक्षिसं त्या ठिकाणी ठेवली गेली. त्यापैकी प्लॉट, ज्याचं आयुष्यामध्ये घराचं स्वप्न असतो, ते प्लॉट 6 प्लॉट आम्ही त्या ठिकाणी दिले गेले. अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शक्तीदेवी नवरात्र महोत्सवाची मिरवणूक असेल, या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व धर्म समभाव, आमच्या शाहजन शेख मालक असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील,
यांच्या माध्यमातून त्याची जपणूक आम्ही पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थानं ते करतो. तुम्ही कुठलं सामाजिक काम केलं, तुम्ही काय केलं हे सांगून द्या. तुम्ही वर्गणी कुणाकुणाकडून घेता? रमेश बारसकर कुठल्याही व्यापाऱ्याला या मोहोळ शहरातले विचारा, 1 रुपयाची वर्गणी मागत नाही. जे काय करायचं आहे ते आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी करतो. आमच्या खिशाला आम्ही चाट लावतो आणि या मोहोळ शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. हे करण्याचं कारणच तेवढं आहे. रमेश बारसकरला हे जीवन बोनस पद्धतीने मला मिळालेलं आहे. करोनाच्या काळामध्ये जी माझी परिस्थिती झाली होती आणि त्या परिस्थितीमध्ये मी निश्चय केला आता काय करायचं आहे ती समाजासाठी करायचं आहे, लोकांसाठी करायचं आहे. हे मनामध्ये निश्चय करून रमेश बारसकर रस्त्यावर उतरलेला आहे. कारण हे माझं जीवन हे मला बोनस मध्ये मिळालेलं आहे. बोनस मध्ये मिळालेलं जीवन मी व्यर्थ जाऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो.